आरसीबी तर एकदम स्वॅगमध्ये फायनलमध्ये पोहोचली आहे, पण मुंबई इंडियन्सचं काय? ते प्लेऑफमधून बाहेर पडणार की अजूनही काही चान्सेस आहेत? ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि आम्हाला फॉलो करा, कारण शेवटच्या टप्प्यातलं हे गणित महत्त्वाचं आहे. स्मृती मानधनाच्या आरसीबीने पॉईंट्स टेबलमध्ये टॉप करत थेट फायनलचे तिकीट कन्फर्म केले. आता उरलेल्या 2 जागांसाठी मुंबई, गुजरात, दिल्ली आणि यूपी यांच्यात तुफान संघर्ष सुरू आहे. नियम असा आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या टीममध्ये एलिमिनेटर मॅच होईल. यासाठी मुंबई इंडियन्सला शुक्रवारी गुजरातला हरवावंच लागेल. जर मुंबई जिंकली तर त्यांची जागा पक्की, पण जर गुजरात जिंकलं तर मुंबईचं नशीब दिल्ली आणि यूपीच्या मॅचवर अवलंबून असेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सला सुद्धा रविवारी यूपीला हरवणं महत्त्वाचं आहे. जर ते हरले तर थेट स्पर्धेमधून बाहेर. यूपी वॉरियर्सला मात्र फक्त जिंकून चालणार नाहीये, तर रन रेट सुधारण्यासाठी मोठा विजय मिळवावा लागेल. जर मुंबई जिंकली आणि तिकडे दिल्लीनं सुद्धा आपली मॅच जिंकली तर तिन्ही टीम्सचे पॉईंट्स हे 8-8 नंबर्स होतील. मग मात्र ज्यांचा नेट रेट जबरदस्त आहे त्यांनाच पुढे जाण्याची संधी मिळेल. मुंबईचा रन रेट पॉझिटिव्ह असल्याने चाहत्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. थोडक्यात सांगायचं तर पुढचे दोन्ही सामने नॉकआउट थ्रिलर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? फायनलमध्ये आरसीबी समोर कोणता संघ उभा राहील? मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बातमी म्हणजे थोडक्यात.